मित्रांनो, महायुती सरकारनं जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत एकूण आतापर्यंत 5 हप्ते हे महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. मित्रांनो, 6वा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे आणि तशी घोषणा देखील महायुती सरकारनं नुकतीच केलेली आहे. परंतु मित्रांनो, अशा काही बाबी आहेत, अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळं आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे भेटत होते, परंतु अशा पात्रतेच्या काही अटी शर्ती आहेत, ज्यामुळं त्या महिलांच्या अकाउंटला आता पैसे येणार नाहीत. याची आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, म्हणजेच वार्षिक इन्कम हे एखाद्या कुटुंबाचं जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना हा 6वा हप्ता मिळणार नाही आहे. यानंतर बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहेत, म्हणजेच ते शासनाला इन्कम टॅक्स भरतात. मित्रांनो, इन्कम टॅक्स भरतात याचा अर्थ असा आहे की त्यांचं ऑलरेडी उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्तच असणार आहे. त्यामुळं अशा कुटुंबातील लाडक्या बहिणींना देखील आता 6वा हप्ता हा या ठिकाणी मिळणार नाही आहे. त्यांचा अर्ज हा बाद केला जाणार आहे. यानंतर बघा मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित तसेच कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग तसेच उपक्रम तसेच एखादं मंडळ तसेच भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर ते निवृत्ती वेतन घेत आहेत, असे देखील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील या ठिकाणी लाडक्या बहिणी यासाठी अपात्र असणार आहेत. परंतु बघा, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी पात्र असणार आहेत. तसेच बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान म्हणजे सध्याचे तसेच माजी आमदार किंवा खासदार आहेत, अशा कुटुंबातील लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी 6वा हप्ता हा मिळणार आहे. ते या ठिकाणी अर्ज बाद केला जाणार आहे. तसेच बघा, ज्या महिलांना या ठिकाणी लाभ भेटतो त्या महिलेला म्हणजे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशी महिला देखील या योजनेसाठी पात्र असणार नाही. तिचा देखील अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे. तसेच मित्रांनो बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या एखाद्या बोर्डामध्ये किंवा कॉर्पोरेशन सेक्टरमध्ये एखाद्या उपक्रमाचे अध्यक्ष आहेत किंवा उपाध्यक्ष आहेत, संचालक आहेत किंवा सदस्य आहेत, अशा देखील कुटुंबातील लाडक्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे. त्यांना 6वा हप्ता हा भेटणार नाही. तसेच बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन आहे, म्हणजेच ट्रॅक्टर वगळून कोणतेही 4 चाकी वाहन असेल आणि ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने नोंदणीकृत असेल, अशा देखील लाडक्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे. मित्रांनो बघा, अशा पद्धतीने एवढ्या अपात्रतेच्या अटी जर तुमच्याकडे असतील, यापैकी कोणतीही एक अट असेल तरी देखील तुमचा अर्ज हा बाद केला जाणार आहे. तुम्हाला 6वा हप्ता हा या ठिकाणी मिळणार नाही आहे. आणि बाकीच्या ज्या काही महिला या अटीनुसार ज्यांच्याकडे या 7पैकी कोणतीही गोष्ट नाही आहे, त्यांना या ठिकाणी निश्चितच लवकरात लवकर महायुती सरकारकडून ची घोषणा केलीच आहे आणि त्यांना नवीन जो 6वा हप्ता आहे तो लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे. धन्यवाद.